इन्व्हर्टरच्या मेन स्विच बोर्डाचं कनेक्शन कसं करायचं ते आज सांगणार आहे तुम्हाला. बोर्डामध्ये किती वायर असतात, एक आर्थिंग, एक न्यूट्रल आणि एक फेज, अशा टोटल 3 वायर असतात. आणि एक वायराला असते ती MC बॉक्स मधून आलेलं असते डायरेक्ट. ती आपल्याला 16 एम्पियरच्या टॉपला लावून इन्व्हर्टर लावायचे असते. तर हे इन्व्हर्टरचा 4 मॉडेलचा बोर्ड आहे. ह्यात आपण सगळे वायरचे कनेक्शन केले. कसं केले ते सांगतो तुम्हाला. तर मेन करंटची वायर आपण स्विच लावलेलं आहे. जी न्यूट्रलची वायर आहे ती 3 पिनच्या एन साईडला लावून घ्यायची. राहिलेली आर्थिंगची वायर 3 पिनच्या आर्थिंग पॉइंटला लावून घ्यायची. आपल्या स्विच बोर्डाची वायरिंग कम्प्लीट झालेलं आहे. आणि बटन बंद चालू केल्यावर 3 पिनच्या उजव्या साईडलाच करंट आला पाहिजे अशी वायरिंग करायची बोर्डाची. तर स्विचची वायरिंग कशी करायची सांगतो मला. जी स्विच मधनं जी वरला वायर काढलंय 3 पिनच्या उजव्या साईडला लावायचं, म्हणजे बटनावर करंट बंद चालू होतंय. ती जी मेन इन्व्हर्टरची वायर आपली पिवळी एक शिल्लक, ती मार्टूला अशी गोल गुंडाळून घ्यायची. त्यामुळे कॉईल सारखी वायर तयार होते गोल राऊंड मध्ये. ही जी वायर शिल्लक राहिली आहे तर ह्यात आपल्याला 16 एम्पियरच्या टॉप मध्ये लावायचं आहे. आपण 16 एम्पियरच्या टॉपला वायर लावून घेतलेलं आहे. वायर कुठं लावायची सांगतो तुम्हाला. 3 पिनला जिथं एल लिहिलेलं असते त्या साईडला वायर लावायची. एल लिहिलेलं नसलं तर 3 पिन अशी सरळ धरायची आणि उजव्या साईडला वायर लावायची उजव्या साईडलाच. कशामुळे लावायची, कारण की आपल्या 3 पिन मध्ये उजव्या साईडला करंट असते. त्यामुळे टॉपला पण आपण उजव्या साईडलाच वायर लावून घ्यायची. तरी आपलं अशा प्रकारे इन्व्हर्टरच्या बोर्डाचं कनेक्शन करायचं. ते 16 एम्पियरचं टॉपचं कनेक्शन झालं. ते 3 पिन मध्ये लावून घ्यायचं पहिल्यांदा टॉप. 16 एम्पियरचा टॉप बोर्डामध्ये लावला की बटन चालू करायचं. बटन चालू केल्यावर काय होतंय, 3 पिन मधनं करंट येते, ह्या टॉप मध्ये जाते. टॉप मधनं करंट जाऊन डायरेक्ट MCB ला जाते. आणि अशा प्रकारे इन्व्हर्टरची वायरिंग केली जाते.